हॅलो हाय एव्हरीवन। तर आज मार्केटमध्ये विशेष काय ते बघूया। तर आज आपण बघतोय ती आहे संत्र्याची एक वैशिष्ट्यपूर्ण जात। याआधीसुद्धा एका विशिष्ट संत्र्याचा व्हिडिओ मी दाखवला होता। तर हे आहेत ब्लड ऑरेंज आणि ब्लड ऑरेंज असं या संत्र्यांना का म्हटलं जातं, तर ह्याचं जे मरून डार्क मरून रेड असा बाहेरचा जो रंग आहे त्यामुळे त्याला ब्लड ऑरेंज हे नाव पडलं असावं। आणि ह्यालाच अजून एका विशिष्ट नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे रास्पबेरी ऑरेंज। तर रास्पबेरी ऑरेंज हे नाव कसं पडलं, तर या संत्र्याची जी चव असते ती वैशिष्ट्यपूर्ण अशी असते आणि संत्र्याबरोबरच त्याला थोडीशी रास्पबेरीसारखी सुद्धा चव आपल्याला मिळते ह्याच्यामध्ये, त्यामुळे ह्याला रास्पबेरी ऑरेंज असं सुद्धा म्हटलं जातं। तर याचा जो शोध होता, म्हणजे पहिल्यांदा या संत्र्यांची जी नोंद झाली ती इटलीमध्ये झाली 16व्या शतकामध्ये। त्यामुळे मूळचं हे फळ इटलीचं मानलं जातं। आणि त्याचबरोबर स्कर्वी हा हिरड्यांचा जो एक विशिष्ट आजार बघायला मिळतो, त्यामध्ये या फळाचा खूप उपयोग केला जातो। म्हणजे हे खूप गुणधर्म त्याच्यामध्ये असे आहेत की त्याला औषधी असं त्या आजारासाठी समजलं जातं। व्हायटामिन सीच्या कमतरतेमुळे हा रोग होत असल्यामुळे हे फळ त्याच्यासाठी खूप गुणकारी ठरतं। तर ही लाल रंगाची दिसणारी ब्लड ऑरेंजेस तुम्ही भारतामध्ये कुठे पाहिली आहेत का, किंवा इतरत्र कुठे पाहिली आहेत का? आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू फॉर वॉचिंग।